हाय हॅलो सर्वांना. तर आज तुमच्यासोबत मम्मीच्या हातची गुलाबजामची रेसिपी मी शेअर करणार आहे. चला म्हटलं 2 मिनटामध्ये तुम्हाला सांगते गुलाबजाम कसे बनवायचे. तर इकडे सर्वात आधी पाक बनवायला ठेवायचा. तर इकडे 4 वाटी अंदाजे साखर घेतली होती. 1 किलो खवा होता, त्यासाठी जवळजवळ अर्धा किलोच्या वर थोडीशी साखर असेल, अर्धा किलो असेल. त्यानंतर मग तो पाक बनवण्यासाठी त्यामध्ये 1 तांब्या पाणी घालून घेतलं. जेवढी साखर तेवढंच पाणी टाकून घेतलं, कारण पाक थोडासा जास्त पाहिजे असतो आणि तुमच्या गोडच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही पाक बनवू शकता, तेवढी साखर टाकू शकता. आम्हाला कमी गोडच लागतं, त्यामुळे आम्ही थोडीशी साखर कमी टाकली होती. मग इकडे त्यानंतर खवा जो आहे त्यामध्ये गिठोळ्या झालेल्या असतात दुधाच्या वगैरे, तर त्या सर्व जे आहे ते काढून घ्यायच्या. छान असं स्मॅश करून, खूप वेळ लागतो त्याला, छान अशा पद्धतीने तयार करावं लागतं ते सारण जे आहे ते. तोपर्यंत इकडे पाकामध्ये विलायची पावडर टाकून जे आहे गॅस बंद करून टाकला आणि मम्मीने इकडे जे आहे ते खवा छान असा स्मॅश करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं करून जो आहे तो मैदा टाकून घेतला. थोडासा जो खवा होता तो थोडासा सैल होता, पातळ होता, त्यामुळे त्याला थोडासा जास्तच मैदा लागला. पाव किलोपेक्षा थोडासा जास्त लागला असेल. तर मग इकडे जे आहे ते मैदा आवश्यकतेनुसार तुम्ही टाकू शकता. एकदम घट्टाचा गोळा झाला पाहिजे. त्यानंतर मग इकडे जे आहे त्याचे गोळे छान असे तयार करून घेतले एका आकारामध्ये. थोडेसे मी सुद्धा करू लागले. मग त्यानंतर इकडे जे आहे ते कढईमध्ये तेल तापायला ठेवलं. तेल टाकल्यानंतर छान असे कमी आचेवर हे जे आहेत गुलाबजाम ते तळायचे असतात, कारण जेणेकरून जर फुल गॅसवर जर तळले तर ते वरतून काळे होतील आणि आतून कच्चेच राहतील. त्यामुळे एकदम कमी गॅसवर ते आहेत ते तळायचे आहेत. छान असे क्रिस्पी ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला तळायचे आणि नंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचे. सर्व गुलाबजाम काढून झाल्यानंतर ते पातेल्यामध्ये आपण जे पाक तयार केलं होतं त्यामध्ये टाकून घ्यायचा. पाकसुद्धा हा जास्त घट्ट होण्याची गरज नसते. थोडासा छान असा मुरला की त्यामध्येच ते गुलाबजाम आहेत ते मुरू द्यायचे आणि अशा प्रकारे जे गुलाबजाम आहेत ते तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता खूप छान असे आतूनसुद्धा सॉफ्ट झालेले आहेत. तुम्हाला इथे दाखवते मी की कशाप्रकारे ह्याच्यामध्ये जो पाक आहे तो मुरल्यानंतर गुलाबजाम आहेत ते खूप छान लागतात. तर असा होता गुलाबजामचा व्हिडिओ. कसा वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत